कृत्रिम नृत्य आपण इथे सादर केलं। खरं तर फिजिकली आपण नाचलो, परंतु तो आवाज होता तो डीजेचा आवाज होता। ठीक आहे, तुला वाजवता येत नसेल पण तू पुढे वाजवण्याचा प्रयत्न करशील, कारण की तुझे जे ऍक्शन्स होते ना ते एकदम स्टेप बाय स्टेप बरोबर होत्या। बरे तू मोठा बनल्यानंतर अधिकारी बन, शिक्षक बन, पोलीस बन, तुला जे म्हणत असेल ते बन, पण हे जे तू हातामध्ये घेतलेलं आहे ही आपली संस्कृती आहे, हा आपला इतिहास आहे आणि ही आपली कला आहे, बरोबर काय? जेव्हा दिवाळीला तारपा नाचतो तेव्हा तारपाच्या तालावरती अख्खं गाव एकत्र होतं आणि एकत्र करण्याची ताकद ह्या तारप्यामध्ये आहे। तर तुला मी खूप खूप धन्यवाद देईन की बरं भले आता तुला वाजवता येत नसेल पण तुझे जे ऍक्शन्स होते, तोंडाचे ऍक्शन्स होत्या, पायाच्या ऍक्शन्स होत्या, त्या स्टेपवरती तू बरोबर फिरत होतास, धावत होतास, हे एकदम तुला शोभनीय आहे आणि म्हणून तो हळूहळू का होईना पण जे इथे पूर्वज असतील, ज्यांच्या कोणाकडे तारपा असेल त्यांच्याकडे तो शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करशील आणि भविष्यामध्ये मी असो का नसो परंतु सुधीर भोयर सरांच्या माध्यमातून मला कधीतरी भेटशील आणि तुला मी खूप शुभेच्छा देतो।